थोडा शेतातून सांबार आणायला लावला। हे बघा मस्त हिरवा हिरवा असा छान सांबार आणला। आता आपण पाहिजे असून कोणाला करून बिरून चिवडा तर मी पहिलेच सांगितलं आहे का सामान आपलं साहित्य आणून द्या आणि चिवडा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। नमस्कार मंडळी, राम राम। तर कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण मजेत। तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर आता ब्लॉग बनवायला कोणीच नाही आहे, साहेबही नाही आहे, नाहीतर त्यांनी व्हिडिओ काढला असता। असं काही विशेष नाही आहे। मागे मी एक कच्चा चिवड्याचा व्हिडिओ टाकला होता। आज चिवडा बनवायचा होता, वेळेवर माहीत नाही, अचानक बसल्या बसल्या म्हणजे तसं होतंय मला त्रास कमरेचा। पण मी आज बघा बेल्ट वगैरे लावलाय कमरेला, कारण कमरेचा खूप त्रास होत आहे मला। तर का बरं होत आहे ते मी नंतर सांगेल। पण कमरेच्या डिस्कचा प्रॉब्लेम होता मला आणि त्याच्यामुळे नेहमीच दुखत राहते थोडं थोडं। आता आज जास्त त्रास होत आहे, तर म्हटलं आता आपल्याला उभं राहून करायचं आहे चिवडा, तर बेल्ट लावून घेतला। आता विषय आहे की मी आज म्हणजे चिवडा म्हणजे संक्रांतीसाठी मी लेट झाली थोडी, पण बनवणार आहे। इथे चिवड्याचं सामान मी तुम्हाला पहिलेच दाखवलेलं आहे। म्हटलं चला चिवडा बनवू। मागं बनवला होता चिवडा, खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या, बघू आज काय होते। हा जिरा चिवडा मला सगळी संक्रांतीसाठी स्पेशल म्हणून नाही, चला मुलं आहे आपल्या घरी, मस्त खातात, त्यांना आवडतात पोरांना। थोड्या चकल्या पण बनवायची आहे। गावांनी फरमाईश केली आहे की चकल्या बनव, म्हटलं आज चिवडा बनवावं। या लसणाच्या पाकळ्या, छान फ्लेवर येते चिवड्याला। तर माझ्यापेक्षा अजून भरपूर साऱ्या सुगरणी असतील बनवणाऱ्या, मी असंच बनवते, पेट में जाए बस हो गया। तर आता कमेंट अशा येतील की पाठवा मॅडम चिवडा, छान आहे चिवडा, जाऊ द्या चिवडा। चिवडा ज्यांना खायचा आहे ते या चिमूरला। सांबार नव्हता म्हणून थोडा लेट झाला जेवण, म्हणजे सकाळीच विचार केला होता की आता स्वयंपाक वगैरे झाला, चिवडा बनवायचा, पण सांबार नव्हता घरी, थोडा शेतातून सांबार आणायला लावला। हे बघा मस्त हिरवा हिरवा असा छान सांबार आणला। आता आपण चिवडा बनवू। या दिवसाचा हिवाळ्यामध्ये चिवडा छान होते। इतर दिवशी तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी छान हिरव्या हिरव्या भेटणार नाही। मिरच्या सुद्धा भेटतात आपल्याला, त्या पण अशाच बाजारामध्ये, त्या सुद्धा ताज्या येत नाही। फक्त हिवाळाच असा सीझन आहे की ज्या सीझनमध्ये तुम्हाला हिरवा भाजीपाला, हिरवा म्हणजे असं छान ताजं ताजं सगळं भाजीपाल्याचं सगळं मिळतं बिलकुल। शूटिंग करायला कोण नाही आहे, ब्लॉग काढायसाठी कोण नाही आहे, साहेब राहते आपले टुचूक टाचूक पकडत, तुम्हाला तर माहीतच आहे। आपलं काही असं नाही आहे की चिवड्यात असंच टाकलं पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, तेच पाहिजे। जो हाथ में आया वो डालो। एखादी कोई चीज़ अगर भूल गए हो तो रहने दो। सोप टाकू, छान सोप बोलवून ठेवली होती मी यावेळेस चिवड्यात टाकायसाठी। कांदे मिरची होऊ देऊ। शेंगदाणे छान आहे लालवाले, हे लालवाले आपण शेंगदाणे यूज करतो, त्याच्यामध्ये काही आपल्याला बढिया मस्त म्हणजे असं चवीला वाईट नाही राहत, छान राहते। आणि हेच शेंगदाणे यूज करायला पाहिजे, खायला छान वाटतात।
थोडी सोप, मी काय ह्या रेसिपी व्हिडिओ नाही शेअर करत आहे. चला तुमच्या तोंडाला थोडंसं पाणी सुटावं बा. तसं आता संक्रांतीला चिवडा सगळ्यांकडेच केला असणार, काही विशेष नाही आहे. सगळीकडे चिवडा, चकली, तिळाचे लाडू. तर कोण कोण माझे व्हिडिओ बघतात. मी आज सकाळी कच्च्या भरताचा, म्हणजे आम्ही त्या दिवशी गेलो होतो, ननदबाईकडे स्वयंपाक होता मुच्चेपार इथे. तर आम्ही रावांनी कच्चा भरीत बनवला होता आणि मी आज तो टाकलेला आहे. छोटासाच घेतला होता कारण ब्लॉग बनवायला काही वेळ भेटलेला नव्हता आणि कच्चा भरीत बनवलेला होता. तर कसा वाटला कच्च्या भरताचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगाल. डाळ्या छान वाटतात चिवड्यामध्ये. म्हटलं चला आज चिवडा बनवत आहो. सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चिवडा करून लपून लपून चांगलं नाही वाटत ना, म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या चिवडा खायला. काही कमेंट्सबद्दल व्हिडिओ बनवायचे होते, 2-4 कमेंट्स आहेत त्याच्याबद्दल. तशा मला वाईट कमेंट येत नाही फारशा, आताही वाईट नाही आल्या आहे, पण तरी कमेंट्स आल्या आहे त्याच्याबद्दल थोडेसे व्हिडिओ बनवायचे आहे. तर वेळ काही मिळत नाही आहे, त्याच्यासाठी थोडासा पुरेसा वेळ पाहिजे मला व्हिडिओ बनवायसाठी. तर तो पण व्हिडिओ नक्की मी टाकणार आहे. मेन आहे हिरवा सांबार, याच्याशिवाय मजा नाही. छान फ्लेवर येतो आणि ते पण धण्यावरचा, म्हणजे असं शेतातला सांबार आहे, बिलकुल ताजा आत्ता आणलेला. हे बघा, त्याच्यामुळे चिवडा कसा बनेल याच्यावरून गेस करू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला दाखवते आता बनल्यानंतर चिवडा कसा दिसतोय. चिवडा असा बनून राहिला आपला चिवडा. बरोबर हे नाही येत आहे, सगळं आभाळ वातावरण झालं आहे आमच्याकडे आता. माझा चिवडा नुसता पोह्याचा बनवला आहे मी, कारण प्रत्येकाची आवड. मला आवडते याचा पोह्याचा. मला याच्यात मुरमुरे टाकलेले आवडत नाही. जे आवडतो असं काही नाही, पण छान वाटतो नुसत्या पोह्याचा. तर प्रत्येकजण वेगवेगळ्या बनवतात. कोणी मुरमुरे टाकतात, कोणी पोहे जास्त मुरमुरे कमी, कोणी मुरमुरे जास्त पोहे कमी, कोणी नुसत्या पोह्याचा बनवतात. तर त्यातली मी एक आहे. कोण कोण आहे की नुसता पोह्याचा चिवडा खातात. तर अशा लोकांनी कमेंट करून नक्की सांगा की पोह्याचा कोण कोण चिवडा खातात. कारण मी पोह्याचा बनवला आहे, मला आवडतो. चिवड्याचा कलर व्हिडिओमध्ये तर मला माहिती नाही कसा येत आहे, पण इथे छान झाला आहे. जर कोणाला बनवून पाहिजे असेल तरी भेटन. आपलं साहित्य, आपलं सगळं घेऊन या, चिवडा बनवून मिळणार. खोटं सांगत नाही आहे, खरं सांगत आहे. हात दुखून राहिले बाबा. आता मी तुम्हाला झाल्यावर दाखवते पूर्ण. तशापैकी मस्त आपला चिवडा तयार झालेला आहे. हा बघा, हा असा आपला चिवडा तयार झालेला आहे. चला या चिवडा खायला या. कोणाला पार्सल पाहिजे का ते पण या. चिवडा चिवडा चिवडा. आपल्याकडे एक बाजूची बाई बसली आहे आणि आत्या बसून आहे. त्यांना चव बघायसाठी चिवडा देऊया. त्यांना दोघींना पण टेस्ट करायला देते, म्हणजे नाश्ताच देते. टेस्ट करायला म्हणजे काय कडले मी त्यांना नेऊन देते चिवडा. काय म्हणते रिॲक्शन बघू त्यांच्या, कसा झालाय चिवडा.
घ्या खाऊन पा, खाऊन पा घे. अहो कसं झालं खाऊन पाय ना काय खाऊन पाय घ्या त्या या नाही ताप जाते सपा चिवड्यानं. ये इकडे ये. आता या दोघी जणी आणले विचारू आपण चिवडा कसा झाला टेस्ट करायला लावू आपण. का म्हणते बेबाई कसं झाला चिवडा खाऊन पाय बरं. बेबाईल चिवडा दिलाय आता. चांगला करतो का कसा करतो का माहिती. सासूबाईन खाल्लाय कसं झाला आता चिवडा. छानच झाला म्हणते. चांगलाही नसून झाला तरी आता याले मानताय दोघीले व्हिडिओ सुरू आहे. तुळसाबाईवानी आहे म्हणे. तुळसाबाईवानी माहित नाही पण परभाबाईवानी नक्की हो. नाही म्हणे का परभाबाई करे अशी चिवडा बिवडा आमका डमक. आणि परबाबाई सारखीच अशी होत चाललो अंगात. कोणती परबाबाई. मायाजी राजू पाटलाची मम्मी. मेरे फादर की मम्मी. बापा अच्छी दिखती थी वो. नाही नाही हे बारीक होती. हे बारीक होती ती लट्ट होती. दोन्ही आजाचं प्रेम काही जास्त पाल भेटलं. जाऊ द्या. चिवडा चांगला झाला म्हणते. त्याला देऊन पाहिला टेस्ट करायला. चला आपण बी खाऊ. मला बी भूक लागली. मी काय जेवण नाही केला. खाऊन पाहतो चिवडा थोडंसं कसं झालाय. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा मंडळी. हे आमच्या घरी इकडे पण कापूसच बनवून आहे. तुम्ही म्हणाल का पसारा पसारा तिकडे पण तुम्हाला कापूसच दिसणार आहे. विषय असा आहे. आणि अशी आहे आमची शेतकऱ्यांची. कोणताही सण आला तर असाच. तर चिवडा कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला चिवडा तुम्हाला तर सांगा नक्की. पाहिजे असून कोणाला करून बिरून चिवडा तुम्ही पहिलेच सांगितलं आहे का सामान आपलं साहित्य आणून द्या. आणि चिवडा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. बाय बाय. आणि रील्स बघत जावा. इतक्या साऱ्या रील्स मी टाकते. तुम्ही बघतच नाही रील्स माझ्या. तुमच्यासाठीच टाकतो ना मी रील. पाच जा रील माझ्या. आवडत असेल तर लाईक करत जा. बिचारांना एखादी शेअर करून द्या. शेअर करून देत जा. मी ना माझे साहेब तसे आता आजकाल साहेबाला ओढू ओढू आणा लागत आहे. रील बनवू लागते. व्हिडिओ कसे वाटतात आमचे कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.